त्यावेळेला माझ्याकडे भरपूर खर्च येत होता, औषधाचा खर्च येत होता आणि औषधं एवढी प्रॉडक्ट्स बोगस होती की म्हणजेच प्रॉडक्ट वापरावे असं काही नाही, नाही product आहे. जे वापर नाही. कमी खरोखर खर्चातले आहेत, product चांगले म्हणण्यापेक्षा आहेत खर्च ते कमी. वापरावे. प्रत्येक डोळ्यातून बंच आहे. जरा डोळे दाखवा. प्रत्येक डोळ्यात बंच आहे यांच्या. म्हणजे प्राध्यापक असून आमच्यावर विश्वास ठेवला. आज तुमच्यावर विश्वास नाही, तुमच्यावर विश्वास भरपूर दिवस आहे. फक्त तुम्ही आज नमस्कार द्राक्षबाजार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यशागुरु लॅब. आपले संजय सर आहेत, संजय आप्पासू शेडबाळे सर म्हणून आपल्या कळंबीचे आहेत, मालगावजवळ कळंबी, तालुका मिरज. बागायतदार आहेत. अगोदर प्राध्यापक होते, आता रिटायर झाले. त्यांचा मुलगा आणि ते शेती करतायत. गेली 3-4 वर्ष झालं आपल्या ते चांगले संपर्क आहेत. गेल्या वर्षी त्यांनी ट्रेनिंग बी घेतलं होतं. सर, आपला मोबाईल नंबर आणि तुमचं नाव आणि ट्रेनिंग घेतलेल्याचा काय नक्की फायदा झाला, म्हणजे आहे ते सांगायचं, खरं सांगायचं, खोटं सांगायचं नाही. मी संजय आप्पासो शेडबाळे, राहणार मालगाव, कळंबीजवळ मला आहे. मी गेली मोबाईल नंबर 94 21 12 40 78. मी लठ्ठे पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सर्व्हिसला होतो. आता रिटायर झाल्यापासून शेतीकडे संपूर्ण लक्ष दिलो आहे. माझा मुलगा ॲग्री डिप्लोमा झाल्यामुळे आम्ही दोघंही शेती करतोय. मुलाचा व्यवसाय असून तो शेती सांभाळतोय. आणि मी ज्या वेळेला गेली सर्व्हिसला असल्यामुळे गेली 4 वर्ष झालं मी ट्रेनिंग घ्यायचा प्रयत्न करत होतो, पण मला ट्रेनिंगला वेळ मिळत नव्हतं. बरोबर त्यावेळेला माझ्या कामाच्या अडचणीमुळे राहत होतं. पण ह्या वेळेला रिटायर झाल्यामुळे मी 100% ट्रेनिंग घेतलं आणि गेली 4 ते 5 वर्ष झालं मी यश ॲग्रोचं सगळं संपूर्ण प्रॉडक्ट जेवढे आहेत ते सगळे प्रॉडक्ट्स मी वापरतो. पण ह्यांच्या औषधामुळं माझ्या औषधाची पूर्ण बजेट चाललेली आहे आणि कुठलेही सिस्टमॅटिक औषध न मारता सरांचं मॅजिक स्प्रे आणि ह्याचं स्प्रे, मेजर स्प्रे, मॅजिक स्प्रे, बोर्डो यांचे सगळे जे औषध आहेत त्या बोर्डोमुळं माझं कमीत कमी स्प्रे करायला पाळी आली. मी गेली छाटणी माझी 26 तारखेला झाली, पण आज सरांच्या बरोबर मी ज्या वेळेला प्लॉट व्हिजिट केले त्यावेळेला मला हे सरांच्या जे औषध वापरून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा जेवढा प्रयत्न आहे, सरांचा जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलप्रमाणे मी प्रयत्न केलेला आहे, कमी खर्च केलेला आहे. सरांच्या मार्गदर्शनामुळं आणि त्यांच्या यश ॲग्रोचे सर्व प्रॉडक्ट्स मी वापरल्यामुळं मी आज समाधानी आहे. आणि कमीत कमी आज माझे प्लॉट जर बघितलं तर सरांचं पूर्ण मनसोक्त ते काढी झालेले होते आणि सरांनी जी अपेक्षा व्यक्त केली त्यांना मी जे वापरलं त्या सरांनी 4-5 वर्ष झाला आपण संपर्कात आहोत. त्याच्या अगोदरची शेती आणि या 4-5 वर्षातल्या शेतीतला फरक काय वाटतं? त्यावेळेला माझ्याकडे भरपूर खर्च येत होता, औषधाचा खर्च येत होता आणि औषधं एवढी प्रॉडक्ट्स बोगस होती की दुकानदार सांगायचं आणि कोण बी काय सांगायचं, वातावरण बदलले म्हणायचं आणि मारायचं. काय मारायचं, कशासाठी मारतो हे काय अजिबात कोण विचार करायचं नाही. नुसतं वातावरण बिघडलं की हे येतंय ते येतंय. सगळ्या शेतकऱ्यांच्या मनात जे भीतीचं वातावरण होतं ते भीतीचं वातावरण सगळ्या शेतकऱ्यांनी कमी करावं आणि कमी जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी खर्च कमी करावं. आणि सरांचं जे प्रॉडक्ट्स आहे ते वापरून तुम्ही सगळ्यांनी शेती केली तर खरोखर उत्तम शेती होते आणि तुम्हाला प्रोडक्शन चांगले आहेत. काय आणि प्रॉडक्ट वापरावे असं काही नाही, प्रॉडक्ट वापर कमी खर्चातले चांगले आहेत ते वापरावे. सरासरींचं कसं आहे, सिस्टमॅटिक औषधं जास्त मारून जो खर्च जास्त वाढत होतोय, काही गरज नसताना सिस्टमॅटिक औषध कंपनीवाल्याने स्वतःचे प्रॉडक्ट्स खपवण्यासाठी किंवा त्यांचे एजंट किंवा दलाली किंवा ते जे असतात कोणाला नाव ठेवण्याचा आपला उद्देश नाही आहे. आपण आपलं काम करत राहायचं आहे. कमी खर्च, अनावश्यक खर्च जो proper जातो तो खर्च कमी झाला पाहिजे. ह्या माझ्या अपेक्षा. योग्य उत्पादन करण्यासाठी आवश्यक जेवढे लागतील तेवढेच खर्च काम करा. भीतीचं काही वातावरण नाही. बागेत आपण बघतोय ह्यांच्या प्रत्येक डोळ्यातून बंच आहे. जरा डोळे दाखवा. प्रत्येक डोळ्यात बंच आहे ह्यांच्या. म्हणजे आता हे दुसरा खोडा आहे, दुसऱ्या खोड्याला सुद्धा इतके चांगले आणि सुंदर बंच आलेले आहेत. फक्त आता एक काळजी घेऊया आपण सर, ही जी बाग आता फुटायला लागली, हे फुटलं की पुन्हा डोळा आपल्याला इथं आपण काढणार होय ना. इथं काढलं की पुन्हा ते फुटते. त्यासाठी काय करा, ह्या ज्या फुटी आहेत त्या फुटी चांगल्या लांबू द्या. 5-6 पानावरती येऊ द्या आणि 5-6 पानावरची फुटी आल्यानंतर मग त्याचा काय करायचा, फक्त शेंडा नकलायचा. एवढं काम केलं की खोड्याचे पैसे चांगले वाचतात. सध्या खोडा थांबावा किंवा खोडा निघू नये म्हणून जे बाजारात अनेक वेगवेगळी औषधं आहेत, कल्टर आहे किंवा त्याच्या नावाखाली अनेक जण इतर औषधं विकण्याचा प्रयत्न करत आहेत, तर त्या मारण्याचा काही उपयोग होत नाही, उलट झालेला त्रास होतो. आपण कल्टर ह्या विषयावर चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे एका व्हिडिओमध्ये, तो ऐका. पण कल्टर बागेला यूज करू नका. करायचं असेल तर किती प्रमाणात करायचं ते एका व्हिडिओमध्ये बोललोय. पण अशा पद्धतीने जर खोडा केला तर पुन्हा बोर्डो मारतो आपण आणि त्यामुळे पुन्हा खोडा बी येत नाही आणि बोर्डोतनं ही जी
पानं असतात, ह्या पानावरचा दावणी आला की ते पानंसुद्धा जळून जातात. त्यामुळं अनावश्यक खर्च शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा. खूप सुंदर आणि अत्यंत कमी खर्चात आणि जबरदस्त काडी करण्याचा प्रयत्न केला आहे. सर आपलं खूप खूप धन्यवाद. ओके सर. प्राध्यापक असून आमच्यावर विश्वास ठेवला. आज तुमच्यावर विश्वास नाही, तुमच्यावर विश्वास भरपूर दिवस आहे. फक्त तुम्ही आज योगायोगानं आज भेट झाली त्याबद्दल तुमचं इथं आल्याबद्दल मी स्वागत करतो आणि धन्यवाद. हे आभार मानतो. धन्यवाद. हं? चालेल. त्या धन्यवाद. काड्या ह्या पद्धतीने झालेल्या आहेत आपल्या. हो. छान आणि असं सुंदर काम करण्याचा